नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अष्टांग आरोग्य या मालिकेत पंचकर्म चिकित्सा याविषयी आपण जाणून घेणार आहोत. ऐकूया मालिका अष्टांग आरोग्य. प्रसारित करत आहोत कार्यक्रम अष्टांग आरोग्य. अहो, उमाताई भेटल्या होत्या, फ्रेश होत्या, आता पित्ताचा त्रास होत नाही म्हणाल्या. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रवीण केंगे यांची ट्रीटमेंट घेतली त्यांनी. अगं दादालाही मणक्यांच्या दुखण्यावर तिथल्याच उपचाराने गुण आला. तुमच्याही डायबिटीस साठी आता तिथलीच ट्रीटमेंट घेऊ आपण. आजच अपॉइंटमेंट घेऊया. योग, प्राणायाम, आयुर्वेद, पंचकर्म चिकित्सेद्वारे गेल्या 14 वर्षांपासून हजारो रुग्णांना सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथेही शाखा. संपर्क 92 704 33 863. नमस्कार श्रोते हो, अष्टांग आरोग्य या कार्यक्रमात मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या भागापासून पंचकर्म आणि त्याचे विविध आजारांवर प्रभावी उपचार याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांच्याकडून. सर नमस्कार. नमस्कार डॉक्टर, पंचकर्म हे विविध विकारांवर आणि जीवनशैलीशी निगडित आजारांवर अतिशय प्रभावी आहे हे आपण मागच्या भागात सांगितलं. तर पंचकर्म हे विविध आजारांवर नेमकं कशा पद्धतीनं काम करतं आणि त्याचे उपचार कशा पद्धतीने केले जातात याविषयी आम्हाला सांगा. जीवनशैली विकार आपण पाहिले, चुकीचा आहार विहार याचा सर्व परिणाम जो काही होतो तो आपल्या पचन संस्थेवर होतो. त्यामुळे पचन संस्था कमजोर होऊन जे काही शरीरात दोष असतात, वात, पित्त, कफ हे विविध ठिकाणी जाऊन रोग निर्माण करतात. मेंदूत जाऊन मेंदूचे विकार, हृदयात जाऊन हृदयाचे विकार, आपल्या हाडांमध्ये जाऊन हाडांचे विकार. मुळापासून हे आजार बरे होत नाही. अनेक वर्ष आपण औषधी घेत राहतो आणि तरी ते बरे होत नाही, कारण त्याचे जे मूळ आहे, जे दोष आहे ते शरीरातून बाहेर निघत नाही. मग आहे ते रोग मुळापासून बरे करून पुढे होणारे रोग होऊ नये यासाठी शरीरातला जो काही वाढलेला दोष आहे, वात, पित्त, कफ, त्या प्रकृतीनुसार, त्या रुग्णानुसार तो शरीरातून शास्त्रोक्त पद्धतीने कुठलाही त्रास न होता बाहेर काढणे म्हणजे पंचकर्म. मग पंचकर्म मध्ये बस्ती वातासाठी, विरेचन पित्तासाठी, वमन कफासाठी, ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे नाक कान घशासाठी, नस्य आणि रक्त दोष जे आजार असतील त्यासाठी रक्तमुक्षण, असे हे 5 महत्वाचे कर्म आणि असे अनेक उपकर्म आहेत वेगवेगळ्या व्याधीनुसार हे आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर सर्वात महत्वाचं जे काही आपली प्रतिकार शक्ती असते ती आपल्या छोट्या मोठ्या आतड्यांवर अवलंबून असते. जर आपले छोटे आणि मोठे आतडे, इंटेस्टाईन हे जर स्वच्छ असेल तर आपण निरोगी राहू. ते स्वच्छ ठेवण्याचे काम जे करतात त्याला आपण ती चिकित्सा म्हणतो, त्याला म्हणतो बस्ती. मग आज सगळ्यांना समजण्यासाठी एनिमा हा शब्द वापरला जातो, पण एनिमा हा संकुचित शब्द आहे. तर बस्ती म्हणजे हे जे काही औषध आहे ते मोठ्या आतड्यांमध्ये जाऊन तिथे राहून जुनाट जी काही घाण असलेली साचलेली ज्यांनी रोग होतात ती बाहेर काढून आपल्याला निरोगी करण्याचे काम करते. तसेच आपले आतडे ल्युब्रिकेशन म्हणजे ऑइलिंग करण्याचे काम करते. छोट्या मुलांपासून वयस्कर पर्यंत आपण ही बस्ती करू शकतो. अच्छा. पण याच्यात भीती असते सगळ्यांना की बस्ती म्हणजे जुलाब होणार, पण व्यवस्थितरित्या कुठलाही त्रास न होता जे काही छोटे मोठे आतडे शुद्ध केले जातात, जो वायू, जो वात, जो गॅस तो बाहेर निघतो आणि आपण निरोगी होण्यासाठी मदत करते, ती म्हणजे बस्ती. आयुर्वेदात बस्तीलाच अर्धी चिकित्सा असं सांगितलं आहे. डॉक्टर, ही उपचार पद्धती किती दिवसांची असते? 7 दिवस बस्तीला लागतात. 5 दिवस मोठे आतडे शुद्धीकरणाला, 2 दिवस छोट्या आतड्यांना शास्त्रोक्त पद्धतीने. जर आपण वर्षातून एकदा बस्ती जर केली तर आपलं वजन कमी राहतं, वात कमी राहतो, अंगावर सूज येत नाही, शरीरात अनावश्यक जे काही विष असतात ते निघून जातात आणि आपण निरोगी राहतो. पॅरालिसिस, संधिवात, मनके विकार, गुडघे दुखी, पाळीचे विकार, डोके दुखी, मग जिथे इथे शरीरात पेन आहे तिथे वात आहे. मग तो वाताचा मेन उगम आहे आपले पोट, आतडे, आणि तिथून जर तो वात बाहेर निघाला, जसं फुग्याला आपण पीळ मारलं हवा निघते, तर तो जो शरीरातला हवा वायू वात निघाला तर आपल्या सर्व शरीरातलं पेन वेदना नष्ट करू शकते. इतकी ताकद बस्तीमध्ये आहे. नक्कीच डॉक्टर, बस्ती या पंचकर्माच्या उपचाराविषयी आज आपण इतकी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूया अष्टांग आरोग्य कार्यक्रम मालिकेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.
सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथे ही शाखा. संपर्क 92 704 33 863. आत्ताच आपण अष्टांग आरोग्य हा कार्यक्रम ऐकलात. निर्माता जयंत ठोंबरे.